भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। या आयोजनामध्ये जिल्ह्यातील बचत गटांनी तयार केलेले विविध गृहोपयोगी साहित्य विक्रीकरिता आणण्यात आलेले आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक फायदा कसा पोहोचवता येईल या दृष्टीने देखील आत्मा कृषी विभाग काम करीत आहे। तसेच कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा फायदा कसा पोहोचवता येईल या हेतूने देखील वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेले आहे। तर शेतकऱ्यांना नवनवीन बी बियाणे याची माहिती व्हावी त्याकरिता देखील बी बियाणे विक्रीकरिता ठेवण्यात आलेले आहे। शेती उपयोगी अवजारे, ट्रॅक्टर असे अनेक विविध साहित्य विक्रीकरिता आणण्यात आलेल्या या 3 दिवसीय कृषी महोत्सवात लाखो लोकांनी भेट दिली आहे। उर्मिला चिखले, प्रकल्प भंडारा। काय झालं मॅडम, इथं कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, त्या काय नेमकं विशेष ठिकाणी आहे? विशेष सांगायचं झालं तर हे जे गाव आहे पिंपळगाव सडक, इथं यावर्षी 100वा पट आयोजित होतोय। या पटाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जे पट पाहण्यासाठी येणारे जे लोक असतात शेतकरीच असतात, त्यामुळे या शेतकऱ्यांना पटाबरोबरच कृषीमध्ये जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याची माहिती मिळावी या हेतून आपण शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान कृषी विकास परिषद प्रदर्शनाचं आयोजन 2 ते 5 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण केलेलं आहे। हे जे प्रदर्शन आहे याच्यात आपण मुख्यत्वे ज्या काही शासकीय योजना आहेत, विविध शासकीय विभागाच्या योजना, त्याही योजनांची माहिती सर्व शेतकरी बंधू भगिनी सर्व नागरिकांना व्हावी। त्याचप्रमाणे जे काही यांत्रिकीकरणातले प्रगत अवजार आहेत ती शेतकऱ्यांना व्हावी। कृषी निविष्ठ ज्या आहेत ज्याच्यात खते, कीटकनाशके, बियाणे याच्या वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना माहिती व्हाव्या आणि शेतकऱ्यांमधीलच जे गट आहेत त्यांनी जी काही कृषीवर आधारित उत्पादनं आहेत त्यांच्या थेट विक्रीची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी म्हणून आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर प्रदर्शनाचा जो समारोपाचा कार्यक्रम असेल, कार्यक्रमादरम्यान आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही चांगले शेतकरी आहेत ज्यांनी नवनवीन प्रयोग आपल्या शेतीमध्ये केलेले आहेत या सर्व शेतकऱ्यांचा आपण सन्मान देखील या प्रदर्शनादरम्यान करणार आहोत। भंडारा जिल्ह्यात कृषी प्रदर्शनीसाठी ठिकाणी शताब्दी महोत्सव पट समितीने या ठिकाणी पिंपळगाव वासियांना 100 वर्ष पटाला पूर्ण झाले, त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील कृषी प्रदर्शनीसाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळावा, योग्य बी बियाणे मिळावे, विविध प्रकारची बी बियाण्याचे स्टॉल या ठिकाणी यंत्रसामुग्री, अत्याधुनिक यंत्रसामुग्री शेतकऱ्यांसाठी त्याची सुद्धा प्रदर्शनी लागलेली आहे। नवीन यंत्रसामुग्री आलेली आहे। सोलर पंप सुद्धा या ठिकाणी त्यांचं डिमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आलेलं आहे। सोबतच पशुसंवर्धन विभागाने पशुपालक मेळावा सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। चांगल्या पशु संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पूर्व विदर्भातील लोकांना बघण्यास मिळालेले आहेत। त्यांचा सुद्धा सांगता समारोह आत्ताच झालेला आहे आणि विविध प्रकारचं या ठिकाणी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावं। धानाच्या विविध जाती संपूर्ण महाराष्ट्रात जसं जय श्रीराम आहे आणि विविध प्रकारच्या जाती प्रदर्शनीमध्ये ठेवलेल्या आहेत। शेतकऱ्यांना कुठेही फसवणूक होईल असं या संपूर्ण महाराष्ट्रात होऊ नये याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे। प्रदर्शनीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल, महिला भगिनी शेती करतात त्यांना सुद्धा मिळेल आणि बऱ्याच लोकांना या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक चांगला उपक्रम या पट समितीने घेतला। माझे नाव सुधीर ज्ञानेश्वर वंजारी आहे। आम्ही समताजी कृषी सहाय्यक बचत गटामार्फत आहोत। आमचा प्रोडक्ट आहे मिरची पावडर, हळद पावडर, धनिया पावडर, कच्ची हळद हे असं आमचा प्रोडक्ट आहे आणि आमच्या कृषी प्रदर्शनी आमच्या प्रोडक्टला उत्कृष्ट प्रतिसाद आहे। आम्ही 2020 पासून हा प्रोडक्ट चालवत आहोत आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने चालवत आहोत। आमची भंडाऱ्यामध्ये पूर्ण मार्केटिंग आहे आणि प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। सहकारी आम्ही कृषी विभाग आत्मा या माध्यमात आम्ही करत आहोत।